नमस्कार. मी प्रमोद जसस्ते. आजचा विषय एखाद्या व्यक्तीविरोधात नाही. आजचा विषय कोणत्याही एका पक्षाविरोधातही नाही. आजचा विषय आहे फलटणच्या लोकशाही व्यवस्थेच्या आरोग्याचा. फलटणमध्ये अलीकडच्या काळात 3 वेगवेगळी आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे समोर आली आहेत. एक प्रकरण जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाशी संबंधित आहे. दुसरे प्रकरण महसूल प्रशासनातील कोळकी येथील जमिनीच्या वर्ग 2 मधून वर्ग 1 रूपांतरासाठी सादर करण्यात आलेल्या कथित बनावट मूल्यांकन दाखल्याशी संबंधित आहे. आणि तिसरे प्रकरण फलटण नगर परिषदेतील मालमत्ता कर, घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या रकमेशी संबंधित आहे. या तिन्ही प्रकरणांचे स्वरूप वेगवेगळे आहे, पण एक प्रश्न समान आहे. आपल्या स्थानिक प्रशासनाच्या यंत्रणेत नागरिकांच्या पैशांचे, कागदपत्रांचे आणि अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या नियंत्रण यंत्रणा नेमक्या किती सक्षम आहेत? पहिला प्रश्न, 35 लाखांचा कथित अपहार झाला तरी नियंत्रण यंत्रणा कुठे होती? फलटण येथील जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागातील कनिष्ठ सहाय्यक राजू नूर मोहम्मद पठाण यांच्या विरुद्ध वेतन देयकामध्ये फेरफार करून सुमारे 35 लाखांचा कथित अपहार केल्या प्रकरणी कारवाई झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. आता साधा प्रश्न आहे, एका कार्यालयातील वेतन देयकामध्ये फेरफार झाला तरी तो फक्त एका कर्मचाऱ्याच्या पातळीवरचा प्रश्न आहे का, की त्या देयकांची तपासणी करणारे अधिकारी होते, मंजुरीची प्रक्रिया होती, लेखा तपासणी होती, बँक व्यवहाराची पडताळणी होती, आणि सर्वात महत्त्वाचं, जर हा प्रकार काही काळ चालला असेल तर तो लक्षात यायला इतका वेळ का लागला? महत्त्वाचा प्रश्न. यापुढे दुसरा प्रश्न, कथित बनावट मूल्यांकन दाखला प्रशासनाच्या दारापर्यंत पोहोचतो कसा? प्रश्नचिन्ह. कोळकी येथील जमीन वर्ग 2 मधून वर्ग 1 करण्याच्या प्रक्रियेत कथित बनावट मूल्यांकन दाखला सादर केल्या प्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. येथे विषय फक्त पैशाचा नाही, विषय आहे शासकीय कागदपत्रांच्या विश्वासार्हतेचा. एखाद्या कागदावर शासकीय कार्यालयाचा शिक्का किंवा अधिकृत स्वरूप दिसत असेल तर त्याची पडताळणी कोण करणार? तो दाखला खरा आहे की बनावट, हे तपासण्याची जबाबदारी कोणाची? आणि जर नंतर तो दाखला बनावट असल्याचे समोर आले तर प्रश्न असा, प्राथमिक पडताळणीच्या वेळी ही बाब का लक्षात आली नाही? यात कोण दोषी आहे, कोण निर्दोष आहे, कोणाचा प्रत्यक्ष सहभाग आहे, कोणाला माहिती होती, हे न्यायालय आणि तपास यंत्रणांनी ठरवायचे आहे. पण प्रशासनाच्या प्रक्रियेत कुठे छिद्र होते हा प्रश्न नागरिकांनी विचारायलाच हवा. आता तिसरे प्रकरण, नागरिकांनी कर भरला पण पावती मिळाली नाही तर? फलटण नगर परिषदेतील मालमत्ता कर, घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या रकमेशी संबंधित प्रकरणात 3 कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. फिर्यादीच्या माहितीनुसार कथित गैरव्यवहाराची रक्कम 1,50,399 रुपये आहे. या प्रकरणात पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कर भरूनही अधिकृत पावती मिळाली नसेल किंवा व्यवहारात फसवण्याची शंका असेल तर त्यांनी पुढे यावे. हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे, कारण कर भरणारा नागरिक प्रशासनावर विश्वास ठेवून पैसे देतो. त्याला अपेक्षा असते पैसे स्वीकारले जातील, पावती मिळेल, नोंद होईल आणि त्याच्या मालमत्तेची किंवा कर खात्याची माहिती व्यवस्थित अपडेट होईल, हा विश्वास आहे. जर या प्रक्रियेतच गैरव्यवहाराची शक्यता निर्माण झाली तर नागरिकांनी प्रशासनावर विश्वास कसा ठेवायचा, हा आज फलटण तालुक्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाले आहे. आता येऊया सर्वात मोठ्या प्रश्नाकडे. हे 3 प्रकरणे स्वतंत्र घटना आहेत का? प्रश्नचिन्ह आहे, की त्यातून फलटणच्या संस्थात्मक व्यवस्थेतील काही समान कमजोरी दिसते? प्रश्नचिन्ह आहे. मी इथे कोणताही अंतिम निष्कर्ष देत नाही, पण प्रश्न विचारतो, कारण लोकशाहीमध्ये पत्रकाराचे काम न्यायालय होणे नाही, पत्रकाराचे काम आहे प्रश्न विचारणे, जे मी करतोय. मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे. फलटणचे बदललेले राजकीय समीकरण 2024च्या विधानसभा निवडणुकीत फलटणमध्ये सचिन पाटील यांनी दीपक चव्हाण यांचा पराभव केला. सचिन पाटील यांना 1,19,287 मते मिळाली तर दीपक चव्हाण यांना 1,02,241 मते मिळाली. म्हणजेच विजयाचे अंतर 17,046 मतांचे होते. या निकालाने फलटणच्या राजकारणात मोठा राजकीय बदल झाला. त्यानंतर 2025च्या नगर परिषद निवडणुकीत शमशेरसिंह नाईक निंबाळकर भाजपचे नगराध्यक्ष झाले. अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला. उपलब्ध वृत्तानुसार भाजपने नगर परिषदेत 12 जागा आणि भाजप पुरस्कृत 2 पक्ष अशा एकूण 14 जागा मिळवल्या. शिवसेनेला 8, राष्ट्रवादीला 4 आणि काँग्रेसला 1 जागा मिळाली. म्हणजेच फलटणच्या नगर राजकारणातही सत्तेचे जुने समीकरण बदलले आणि मार्च 2026 मध्ये पंचायत समितीच्या राजकारणात आणखी एक मोठे सत्तांतर झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 सदस्य भाजपमध्ये गेल्यानंतर समीकरण बदलले आणि शिवांजली भोसले यांची सभापती म्हणून बिनविरोध निवड झाली. उपलब्ध वृत्तामध्ये त्यांना भाजपच्या सभापती म्हणून संबोधले आहे. म्हणजे विधानसभा, नगरपालिका आणि पंचायत समिती या तिन्ही स्तरावर फलटणच्या सत्ता समीकरणात बदल झाला. आणि इथेच आपल्या संपादकीयाचा मुख्य प्रश्न सुरू होतो. सत्ता बदलली म्हणून गैरव्यवहार उघडकीस आले का, की यापूर्वीही असे प्रकार घडत होते? प्रश्नचिन्ह आहे. जर घडत होते तर त्यांची चौकशी झाली का? प्रश्नचिन्ह. झाले असेल तर तिचे निष्कर्ष काय? प्रश्नचिन्ह आहे. निष्कर्ष झाले असतील तर कारवाई झाली का? प्रश्नचिन्ह आहे. आणि जर कारवाई झाली नसेल तर का झाली नाही? प्रश्नचिन्ह आहे. हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाला नाही. हा प्रश्न सत्ताधाऱ्यांनाही आहे आणि विरोधकांनाही आहे. कारण लोकशाहीमध्ये विरोधक म्हणजे फक्त पुढची सत्ता मिळवण्याची प्रतीक्षा करणारा पक्ष नाही, जे आता चाललंय. विरोधकांचे काम काय आहे? सत्तेवर नियंत्रण मिळवणे, प्रश्न विचारणे, दस्तऐवज मागणे, लेखापरीक्षणाची मागणी करणे. ते विरोधी पक्ष करतोय का? RTI करणे, RTI वापरतोय का? सभागृहात प्रश्न उपस्थित करणे, ते प्रश्न उपस्थित करतात का? आणि नागरिकांना माहिती देणे. पण जर सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही प्रशासनातील त्रुटीवर पुरेसे लक्ष दिले नाही तर शेवटी नुकसान कोणाचे होते? प्रश्नचिन्ह. याचं उत्तर आहे सामान्य नागरिकाचे. म्हणूनच राजे विरुद्ध निंबाळकर एवढ्या पुरता फलटणचा राजकीय प्रश्न पाहणे धोकादायक आहे. राजकीय संघर्ष असू शकतो, राजकीय स्पर्धा असू शकते, सत्तेसाठी संघर्ष असू शकतो, एकमेकांना शह काटशह देणे ही राजकारणाचा भाग असू शकतो. पण प्रशासन कोणाचे? प्रशासन जनतेचे. नगरपालिका कोणाची? नगरपालिका जनतेचे. पंचायत समिती कोणाची? पंचायत समिती जनतेची. जिल्हा परिषद कोणाची? जिल्हा परिषद जनतेची. आणि करांचा पैसा कोणाचा? प्रश्नचिन्ह आहे. याचं उत्तर आहे जनतेचा. जनतेच्याच भरलेल्या करातून हा पैसा उभा राहतो, हा निधी उभा राहतो. म्हणूनच एक धोकादायक प्रवृत्ती आपण ओळखली पाहिजे. जर राजकीय संघर्षाचा परिणाम असा झाला की माझ्या गटाचा माणूस वाचला पाहिजे, तुमच्या गटाचा माणूस अडचणीत आला पाहिजे, आपल्या समर्थकावर कारवाई झाली तर आपण आवाज उठवायचा, विरोधकाच्या समर्थकावर कारवाई झाली तर आपण टाळ्या वाजवायच्या, तर ही लोकशाही नाही. हा गट सत्तेचा खेळ आहे. लोकशाहीमध्ये व्यक्ती नव्हे तर संस्था मजबूत असायला हव्यात. आता आणखी एक गंभीर प्रश्न आहे. आज ही प्रकरणे समोर आली आहेत, पण उद्या चौकशी झाली, आरोपीवर गुन्हे दाखल झाले, अटक झाली आणि काही महिन्यांनी प्रकरण शांत झाले तर काय? प्रश्नचिन्ह आहे. नागरिकांनी पुन्हा विसरून जायचे? प्रश्नचिन्ह आहे. याचं उत्तर आहे नाही. प्रत्येक प्रकरणाचा शेवट 3 गोष्टींमध्ये झाला पाहिजे. पहिलं, सत्य काय? प्रश्नचिन्ह आहे. दुसरं, जबाबदार कोण? प्रश्नचिन्ह. आणि तिसरं, भविष्यात पुन्हा अशी घटना होऊ नये यासाठी व्यवस्था काय? प्रश्नचिन्ह आहे. फलटणकरांनी आता काय करावे? हा प्रश्न महत्वाचा आहे. सर्वसामान्य नागरिकांनी राजकीय पक्षांच्या सोशल मीडिया पोस्टवर अवलंबून राहू नये. प्रश्न विचारा, RTI करा, नगर परिषदेच्या सभेचे इतिवृत्त मागा, आपला अधिकार आहे, अर्थसंकल्प मागा, लेखा परीक्षण अहवाल मागा, कर वसुलीची माहिती मागा, शासकीय निधीच्या खर्चाची माहिती मागा, कामांची प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मान्यता तपासा, निविदा प्रक्रिया तपासा, देयकांची माहिती मागा आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारा, ते कोणत्याही पक्षाचे असोत. संविधान आपल्याला फक्त मतदानाचा अधिकार देत नाही. संविधानाने आपल्याला लोकशाही व्यवस्थेत सहभागी नागरिक होण्याची संधी दिली आहे. मतदान करा, पण मतदानानंतर 5 वर्ष शांत बसू नका. लोकप्रतिनिधींचे काम तपासा, स्थानिक संस्थांचे काम तपासा, कराचा पैसा कुठे जातो ते विचारा,
शासकीय कार्यालयात कोणता निर्णय का झाला ते विचारा आणि चुकीचे दिसले तर कायदेशीर मार्गाने प्रश्न विचारा. हीच लोकशाही साक्षरता आहे आणि राजकीय नेतृत्वासाठीही हा संदेश आहे. सत्ता कोणाचीही असो, आज जर तुम्ही सत्तेत असाल, उद्या विरोधात असू शकता. आज तुमचा समर्थक पदावर असेल, उद्या दुसऱ्या गटाचा माणूस असेल. पण संस्था टिकली पाहिजे, कारण व्यक्ती बदलतात, गट बदलतात, पक्ष बदलतात, सत्तेची चिन्हे बदलतात, पण जनतेचा पैसा आणि संवैधानिक संस्था कायम राहतात. शेवटी एकच प्रश्न, फलटणमध्ये अलीकडे समोर आलेली ही 3 प्रकरणे केवळ 3 स्वतंत्र आर्थिक गैरव्यवहार आहेत? प्रश्नचिन्ह आहे. की बदललेल्या सत्ता समीकरणामुळे प्रशासनाकडे पाहण्याची पद्धत बदलली? प्रश्नचिन्ह. की पूर्वीही काही तक्रारी होत्या आणि त्या पुरेशा गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत? प्रश्नचिन्ह. की राजकीय संघर्षामुळे आता एकमेकांच्या समर्थकावर लक्ष ठेवले जात आहे? प्रश्नचिन्ह. की या उलट प्रशासन खरोखरच अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी होऊ लागले आहे? प्रश्नचिन्ह. यापैकी सत्य काय आहे? प्रश्नचिन्ह. हे ठरवण्याचा अधिकार ना राजे गटाला आहे, ना निंबाळकर गटाला, ना भाजपला, ना राष्ट्रवादीला. सत्य ठरवण्याचा अधिकार कायद्याला आणि न्याय व्यवस्थेला आहे. हा प्रश्न विचारण्याचा अधिकार तो प्रत्येक नागरिकाला आहे. म्हणून फलटणकरांनो, गटाच्या मागे उभे राहण्यापेक्षा संविधानाच्या बाजूने उभे राहा. नेत्याला प्रश्न विचारा, अधिकाऱ्याला प्रश्न विचारा, विरोधकांनाही प्रश्न विचारा. कारण लोकशाहीत आंधळा समर्थक होणे सोपे आहे, पण जागरूक नागरिक होणे ही खरी जबाबदारी आहे. मी प्रमोद जसस्ते. आपण पाहत आहात @प्रगती चळवळ. प्रश्न व्यक्ती विरोधात नाही, प्रश्न व्यवस्थेच्या उत्तरदायित्वाचा आहे. धन्यवाद.